अरे वा, या 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 जावाय बापू या. जावय बापू आपण मॅडम काय थट्टा म्हणले? अहो जावे बापू तुमचीच थट्टा करणार ना. जावे बापू तुम्ही आधी वर जा. श्रावणी तुमची खोलीत आतुरतेने वाट बघते. जा. अच्छा बघतो मी. श्रावणी का वाट बघाल तीस? शुभू शुभू आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. काय झालं एवढी का खुश आहेस? मी सांगते तू आधी बस 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 पटकन पटकन बस 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 बस. हळू 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 हळू. तुझी तब्येत अजून पूर्ण बरी झालेली नाहीये. डॉक्टरांनी काय सांगितलंय माहितीये ना? काळजी घ्यावी लागेल. रिलॅक्स हो. बरं सांग काय सांगायचंय? शुभू आज मी फायनली आपल्याबद्दल बाबांशी बोलले. त्यांचा आपल्या प्रेमाला आपल्या नात्याला होकार आहे. काय साहेब आपल्या लग्नाला तयार झाले? त्यांनी काय बी प्रश्न विचारले नाहीत, रागवाले बी नाही? अजिबात नाही शुभू. त्यांनी अगदी सहज होकार दिला. माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. नंदाकाच्या आत्तापायी मी तिच्या रूम मध्ये आलो होतो. जेव्हा तू तिच्यासाठी डबा आणला होतास ना, मागे उभा होतो मी, तेव्हा एकदा वाटलं होतं की तुमच्यात तसं काहीतरी आहे. पण नाही, मला खात्री होती तू तुझ्या मर्यादा जाणतोस. जेव्हा ती चिडली ना तुझ्यावर, तेव्हा माझी खात्री पडली की तिच्याही मनामध्ये असं काही नाहीये. शुभू अरे काय झालं? तू कसला विचार करतोस? तुझा विश्वास नाही का माझ्या बोलण्यावर? तू म्हणतेस ते खोटं वाटत नाहीये ग, पण आता पण बिन काही नाही शुभू. आता कसलाही विचार करायचा नाही. तुला कळतंय का? देवाने अखेर आपल्या प्रेमाची हाक ऐकली. शुभू माझा तर अजून विश्वासच बसत नाहीये रे. सगळं स्वप्नवतच वाटतंय. आपलं प्रेम सफल झालं शुभू, सफल झालं. साहेब या या दौलतराव या या. आमचे दौलतराव आले. या 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 वेलकम. बसा. काय काय काम काढलं? अहो नका टेन्शन घेऊ तुम्ही. तुम्हाला म्हणलं की नाही आपण शांतपणे बसून बोलूयात. पण तुम्ही बसा बरं आधी. बसा. उन्हात आलात ना आलंय. परत चहा कॉफी थंड घेणार का? नाही ना ग. काय काम काढलं? दौलतराव तसं काय विशेष नाही. ते म्हणतात की नाही या जगामध्ये फुकट काय मिळत नाही. मिळतंय का तवा? आता मागच्या वेळेला तुमच्या शुभूला लॉकअपमधनं सोडवायला आम्ही मदत केली की नाही? तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? का उपकार केले. आता उपकाराची परतफेड करायची वेळ आलेली आहे. एवढं, बाकी काय? परत फेड म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे उलगडून सांगताय का? एक सेकंद. यो काय हाय? हार आहे की नाही? हा हा यो जो हार आहे की नाही तो आपल्या विश्वंभर साहेबांच्या घरातल्या तिजोरीत पडलेला आहे, लपून बसलेला आहे. तर ह्यो हार विश्वंभर साहेबांची राजकीय पार्टी आणि ते नेते मंडळी सगळे तो हार आहे की नाही महालक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करणार आहेत. कधी करणार आहेत माहितीये का तुम्हाला? ऐन निवडणुकीच्या वक्तावरती, म्हणजे निवडणूक तोंडावर असताना. ह्यो हार देवीच्या गळ्यात पडला तर त्यांची सामाजिक राजकीय कारकिर्दी उंचावणार, त्यांचं महत्व वाढणार आणि
आमचं नाक कापलं जाणार की आमचं अस्तित्वाचं काय तवा गेलो बाराच्या भावात आम्ही. पण मग यात म्या काय करायचंय? म्हणजे काय करायचं माहितीये का, त्यांच्या घरामध्ये गिपचिप शिरायचे आणि ती तिजोरी आहे की नाही, त्या तिजोरीतनं त्यो हार उचलायचा आणि आम्हाला आणून द्यायचा गिपचिप, बस एवढंच, बाकी काय. पाटील, काय बोलायला असं तुम्ही? कळतंय का तुम्हाला? साक्षात महालक्ष्मीचा हार मला चोरायला सांगताय, चोरी करायला लावताय? होय, तुम्हीच करणार. कवा बी करणार नाही. पाटील, मी दौलत आहे, गरिबीत दिवस काढलेत, आजता काय कोणाचा 1 रुपया बी मी चोरला नाही. आणि आम्हासनी चोरी करायला होताय, ते मी महालक्ष्मीच्या दागिन्याची. अहो, नरकात जाईन मी हे पाप केलं तर. दौलतराव, तुम्ही अगदी सहज विसरलत की राव. हा, तुमच्या शुभूला लाकअपमधनं कोणी सोडवत नव्हतं, म्या वकील दिला, म्या तेव्हा तुमचा तो शुभू सुटला. विसरला तो एवढ्यात? अहो, मान्य करतो, तुम्ही आम्हासनी मदत केली, येळेला धावून आलात, त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहीन मी तुमचा. पण या मदतीची परतफेड म्हणून तुम्ही मला शुभूला, त्या शुभूच्या अन्नदात्याला म्हणजे विश्वंभर साहेबांना फसवू म्हणताय. त्याच्या पाठीत खंजीर खूप त्यांच्या घरात चोरी करू? तुम्हाला करावं लागणार दौलतराव, कारण दुसरा पर्याय नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही जर त्यो हार आमासनी चोरून आणून दिला नाही तर मग आम्ही काय करू माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही आमच्याकडं शुभूला सोडवण्यासाठी भीक मागायला आला होता की नाही, ते समद शुभूला फोन करून सांगू. आणि एवढ्यानं जर तुमचं हे पोट भरत नसेल ना, तर आमचा हात आहे की नाही लय लांबपर्यंत पोचलेले आहेत. तुमच्या शुभूला खोट्या गुन्ह्यात असं सहज अडकवू, सहज. मग तो जाईल जेलमध्ये चक्की पिसायला. टाका ना, बिंदास जेलामध्ये टाका. कसं सोडवायचं ना ते माझं मी बघीन. पण हे असलं नीच पाप करून शुभूला आणि त्या देव माणसाला म्या फसवणार नाही. मुळात मला सांगा, पाटील, तुमची हिंमतच कशी झाली असला घाणेरडा प्रस्ताव माझ्या समोर ठेवायची? तुम्हाला काय वाटलं तुमच्या या धमकीला घाबरून मी गद्दारी करीन? पाटील, म्या गरीब जरी असलो ना तरी इमानाचं खातो, खाल्ल्या मिठाला जागतो म्या. तुम्ही त्या दिवशी जी मदत केलीत ना पाटील, त्याच्या बदल्यात जर का तुम्ही माझ्याकडे जीव जरी मागितला असता ना आत्ता, तर आत्ताच्या आत्ता कुठला बी विचार न करता मी दिला असता. पण म्या माझ्या साहेबांशी, माझ्या शुभूशी, त्या देव माणसाशी कवा बी गद्दारी करणार नाही. नाही म्हणजे नाही. दौलतराव, म्हणजे आम्ही जे सांगतोय ते तुम्ही ऐकणार नाही, ठीक आहे? आता तुम्हासनी या इक्रम घाडगे पाटलाची ताकद दावतो. अशा भयंकर चक्कर युवात तुम्हाला अडकवतो की नाही, तुम्ही बाप बेटे की नाही, बसा तिकडे सडक जेलमध्ये आयुष्यभर. तुमच्या खानदाना सकट उद्ध्वस्त करून टाकतो का नाही बघ. काय करायचंय ते करा, म्या नाही घाबरत. दौलतराव, मला माहिती आहे ना तू एका बोलण्यात मानणार नाही म्हणून. ते तुझा यो स्वाभिमान आहे की नाही, हो माझ्या पायाखाली ठेचायचा आहे.